महायुतीच्या पक्षांचा बिनविरोध पॅटर्न, उमेदवारांवर दबाव आणि पैशांची आमिष ही प्रकरणं यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये इतकी प्रचंड गाजली आहेत की बघायला सोय नाही। आणि या सगळ्या प्रकारामध्ये धक्कादायक बाब म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचंही नाव आलं। नुसतं नावच नव्हे तर त्यांच्या संदर्भातले व्हिडिओ आले। ज्यांना नार्वेकरांनी आमिष आणि धमक्या दिल्या ते उमेदवार आले। त्यांनी स्वतः येऊन माध्यमांसमोर नार्वेकरांवर आरोप केलेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये जे काही घडलं, नार्वेकरांकडून काय ऑफर झाल्या, कितीच्या ऑफर झाल्या, या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी माध्यमांना सांगितलं। याचं प्रचंड मोठं आपण म्हणूया की असे परिणाम झाले, यावर प्रतिक्रिया आल्या, याचा निषेध व्यक्त झाला, सगळं काही झालं। राहुल नार्वेकर या सगळ्या प्रकरणामुळे पूर्ण गोत्यात अडकतात की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली। पण तरीही आता याच नार्वेकरांना राज्य निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळालेली आहे। आता ती कशी काय, हे नेमकं कसं घडलं, नार्वेकरांवर काय आरोप आहेत आणि ते कसे राज्य निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळवू शकलेत, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांना धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली। पण राज्य निवडणूक आयोगानं मात्र नार्वेकरांसह निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांना या सगळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली आहे। याबाबत निवडणूक आयोगाकडे काही व्हिडिओ देण्यात आले आहेत। मात्र याबाबत आता राज्य मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावर स्पष्टीकरण दिले। हे जे सगळे आरोप झाले आहेत नार्वेकरांवर त्या संदर्भातलं आणि कृष्णा जाधव जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्यावरच्याही आरोपांसंदर्भातलं, आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामधून नार्वेकर सुटल्यातच जमा आहेत। राहुल नार्वेकरांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचे जे आरोप झाले त्यावर दिनेश वाघमारे असं म्हणाले की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या संदर्भामध्ये आमच्याकडे आलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुणावर दबाव टाकल्याचं दिसत नाहीये। हे व्हिडिओ आता मुख्य निवडणूक निरीक्षक इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पाठवलेत, त्यामुळे त्यांचा अहवाल आल्यानंतरच उचित कार्यवाही करण्यात येईल। त्यामुळे निवडणूक आयोगाकडून, राज्य निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आणि आता इक्बाल सिंह चहल हे याच्यावर काय अहवाल देतात याकडे लक्ष आहे। पण हे सगळं प्रकरण काय आहे किंवा कुठल्या मतदारसंघातलं आहे तर कुलाबा इथल्या प्रभाग क्रमांक 225, 226, 227 हे पालिकेच्या ए प्रभाग अंतर्गत येतात आणि या ठिकाणी राहुल नार्वेकरांचे काही नातेवाईक हे निवडणूक लढवत आहेत। या नातेवाईकांचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः राहुल नार्वेकर उपस्थित राहिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि त्यामुळे या ठिकाणी नार्वेकरांनी आपल्या पदाचा वापर करून दबाव आणल्याचा आरोप आप आणि अन्य उमेदवारांनी केलेला आहे। आता या ठिकाणाहून जनता दल आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। त्याचमुळे कुलाबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या या दोन्ही पक्षांच्या आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज हे वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले असं म्हटलं जातं। आणि या प्रकरणी तक्रारीनंतर ए वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगानं पालिकेनं पाठवलेल्या अहवालामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कृती ही नियमाला धरून जरी असली तरी प्रशासकीय कार्याला मात्र ती अनुकूल नव्हती अशा पद्धतीचं मत देण्यात आलं। याबाबत सुद्धा दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलंय। कुलाबा इथल्या निवडणूक अधिकाऱ्यांवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रतिबंध केल्याची तक्रार आमच्याकडे आली, मात्र त्या अधिकाऱ्यानं नियमानुसार कारवाई केल्याचा अहवाल मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलाय। प्रथम दर्शनी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणजे कृष्णा जाधव यांनी बेकायदा कृती केली नसल्याचं निदर्शनास आलंय असं म्हणत या कृष्णा जाधव यांना सुद्धा आता या सगळ्या प्रकरणातून क्लीन चिट दिली। ज्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक आहेत त्या ठिकाणी इतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले नाही, ते नाकारण्यात आले वेळेचं कारण देऊन। आता आणि ते हे नियमानुसार योग्य आहे आणि त्यामध्ये काही बेकायदा कृती नाही आहे अशा पद्धतीचं निदर्शन हे नोंदवण्यात आलंय आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणी राहुल नार्वेकर आणि निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव हे दोघेही आता मुक्त झालेत। गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक व्हिडिओज पाहिले, अनेक आरोप पाहिले, पत्रकार परिषदा पाहिल्या, त्यातून होणारे गंभीर आरोप आणि ऑफर्स ऐकल्या राहुल नार्वेकरांनी उमेदवारांना आणि मतदारांना दिलेल्या, आणि ते कसा आपल्या पदाचा गैरवापर करतायत हे पाहिलं। हरिभाऊ राठोड यांचा एक व्हिडिओ जो व्हायरल झाला तो असू देत किंवा मग झालेली पत्रकार परिषद एका महिला उमेदवाराची आणि तिने राहुल नार्वेकरांवर केलेले आरोप असू देत की किती आमिष त्यांना पैशाची देण्यात आली उमेदवारी मागे घेण्यासाठी आणि बिनविरोध करण्यासाठी। हे सगळं जरी असलं आणि हे सगळं तुम्ही आम्ही जरी पाहत असलो तरी या सगळ्या प्रकरणी आता नार्वेकरांना क्लीन चिट मिळाली।
आता तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा. राहुल नार्वेकरांना ही क्लीन चिट मिळणं हे तुमच्यासाठी अपेक्षित होतं की धक्कादायक? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.